काल भास्कर जाधव अधिवेशनात आपण पाहिले, आज शेताच्या बांधावरती आपण पाहत आहोत. त्यांनी एक गाणं म्हटलंय. ही पारंपरिक गाणी आहेत, कसं तुम्ही कसं काय करता? हो, आमची लावणी मधली गाणी आहे ती. आम्ही जेव्हा आमच्या शेतामध्ये जातो त्यावेळेला अशा प्रकारची गाणी आम्ही कायम म्हणत असतो. आज इथं बैलगाडीच्या आपल्या ह्याच्या नांगरणीच्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आलो. खरं तर मी आणि माझा मुलगा विक्रांत आम्ही एक जोडी आज पळवायच्याच इराद्याने आलो होतो, परंतु अजून सुरुवात तशी झालेली नाही. आता आपण फक्त मानाची जोडी सुरुवात केली आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये जोश यावा, ईर्ष्या यावी, त्यांना जुन्या रीती रिवाज परंपरा म्हणाव्यात. आम्ही आमचे जरी राजकारणामध्ये कितीही मोठे असलो तरी आमचं मूळ आणि कुळ हे आम्ही विसरलो नाही आणि म्हणून त्यातूनच हे गाणं सहज माझ्या तोंडून निघालं. हे सगळं शेतात जाणं, चिखल असतो, चिखलामध्ये जाणं, घुसणं, सर स्पर्धेमध्ये तुमचा उत्साह बघितलाय. हे सगळं जमतं कसं काय? तुमचं वाढतं वय बघताना सुद्धा तुमचा उत्साह कायम दिसतो. हे खरा प्रश्न तुमचा आहे. मी खरंच सांगतो, मला काही जमतं कसं. परवानच्या दिवशी सभागृहामध्ये माझ्या बाबतीत जो काही निर्णय झाला त्याच्या असंख्य वेदना माझ्या मनाला झाल्या आणि मी त्या ठिकाणी अध्यक्षांच्या आदेशाचं पालन केलं आणि त्या क्षणाला मी सभागृह सोडलं. मला वाटलं हे योग्य नाही. आज 32 वर्षाच्या इतक्या दीर्घ प्रवासामध्ये कधीही माझ्यावर ही पाळलेली नव्हती. पण त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर शेतात यावं, आपल्या कुटुंबात यावं, आपल्या गावकीत यावं, भावकीत यावं, आपल्या सहकाऱ्यांमध्ये यावं आणि याच्यामध्ये मिसळलं की हे राजकारणातले सगळे ताणतणाव कुठे जातात ते कळत नाही, त्यातून ही ऊर्जा मिळते. भास्कर जाधव नेहमी स्पष्ट बोलतात, आपण हे सांगितले, मी वारंवार स्पष्ट बोलतो आणि त्याच्यामुळे मला त्रास होतो. ज्या पद्धतीने आपण विरोधकांची कोंडी केली, ज्या पद्धतीने आपण आपले मुद्दे लावून धरले होते, त्यानंतर पुन्हा एकदा जुने व्हिडिओ भास्कर जाधव अशा पद्धतीने बोलत होते असे बाहेर येतात. काय वाटतंय सगळं बघितल्यावरती? फालतू व्हिडिओ जो आज 25 वर्ष दाखवतायत. कोण दाखवतायत? ज्या गद्दारांच्या तोंडून इतके घाणेरडे शब्द सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेत, ते मी कधीतरी त्यांच्या पक्षात नसताना त्या व्हिडिओला फार काही महत्व नाही. त्यांनाही माहित आहे की ह्या व्हिडिओ बद्दल पक्ष प्रमुखांनी सुद्धा दखल घेतलेली नाही आणि मीच तर त्याला किंमतच देत नाही. त्यामुळे अशा व्हिडिओना फार महत्व देण्याचं काय कारण? शेतीवरती येतो, दरवेळेला तुमची शेती पहिल्यांदा होते, सर्वात अगोदर तुम्ही शेती सगळं करता, एकदम वातावरण चांगलं असतं. अधिवेशनाचा काळ गेला, तुमची वेळेला शेतीला नांगरणी लावणी यावर्षी राहिली? माझी राहिली नाही, माझी लावणी झाली. मला यंदा का कुणास ठाऊक निसर्गाचा अंदाज आम्हाला अगोदरच आला होता भावाभावांना, म्हणून आम्ही 14 तारखेला जो कोकणामध्ये मे मध्ये पाऊस झाला त्याच्या अगोदरच आम्ही पेरणी केली होती. एकंदरीत निसर्ग जो माणसांजवळ बोलतो, पक्ष्यांजवळ बोलतो, पशूंजवळ बोलतो, प्राण्यांजवळ बोलतो, माझ्याजवळ बोलतो असा मी दावा करणार नाही. पण मी माझ्या भावाला सांगितलं, मला यंदा लक्षण दिसतंय तर जो पाऊस हा जो आता सुरू होईल तो अवकाळी म्हणून नाही, तर तो पाऊस रेग्युलर सुरू होईल आणि म्हणून आपण पेरणी रोहिणी नक्षत्र सुरू होण्याची वाट नाही बघायची. आपण पेरणी अगोदर करूया, 4 दाणे अधिक पेरूया. समजा पाऊस उशिरा झाला तर पाखरं विक्र दाणे खातील, खाऊ द्या, काय हरकत नाही, आणि म्हणून उशिरा पेरूया. त्यामुळं आम्ही लवकर पेरणी केली, आमचं रोप लवकर तयार झालं. आता तुम्ही म्हणाल लावणी करताना यंदा तुम्ही दिसलाच नाही. मी जाणीवपूर्वक मला स्वतःला लपवून घेतलं. अगोदर लावणी केली आणि 5 तारखेला उद्धव साहेब आणि राजसाहेब एका व्यासपीठावर येणार होते. तो सगळ्यात महत्वाचा दिवस होता. त्याच दिवशी आमच्या सुट्टीचा दिवस होता, तो शनिवार दिवस होता. त्यामुळं शुक्रवारीच मी सभागृहातनं बाहेर पडलो, गावाला आलो. त्या दिवशी शनिवारी आणि रविवारी 3 दिवस लावणी केली आणि सोमवारी मी मुंबईत गेलो अधिवेशनाकरता. आणि म्हणून उद्या अशीही टीका होऊ शकते की भास्कर जाधव इथं मुद्दामून हजर नाही, पण मला माझी शेती अधिक वाटली. हा कार्यक्रम कधीही बघता येईल. त्यामुळं यावेळची आम्ही कुठेही व्हिडिओ काढला नाही, आम्ही पत्रकारांना येऊ दिलं नाही. आले होते तुमच्यासारखे काही मित्र, मी म्हटलं माफ करा, ह्याचं चित्रीकरण करू नका. त्यामुळे माझी लावणी झालेली आहे. बरं, ही नांगरणी आता जी आपण करतोय, हे ह्या पारंपरिक पद्धतीने आपण नांगरणी करतो, ही नांगरणी तुम्ही कधी केली? आणि आता एवढं सगळं बघितल्यावर वाटलंय आपण सुद्धा स्पर्धेत उतरायला पाहिजे किंवा? हो, नांगरणी केले काय बोलताय? मी माझ्या आयुष्यामध्ये 1 नंबरचा नांगर, पाठीमागे 25 नांगर जरी असले तरी 1 नंबरचा नांगर माझे वडील आणि त्यानंतर मी. 1 नंबर शिवाय मी नांगर कधी हाकलत नव्हतो. इतकं पाणी असलं तरी अचूक तास कसं धरावं, नेमकी चिखल कशी करावी, मागे कितीही बैलजोडे असले तरी आपल्या पाठीमागं बैलजोडी आपल्याला मानेला टेकता कामा नये. ज्याचं इसाड म्हणतात, इस्काड म्हणतात, नांगर म्हणतात. इतक्या शितापीनं आणि एवढ्या ताकदीनं मी 1 नंबरची जोडी हाकलत असतो. धन्यवाद. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.